सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे, सावी आता धैर्य सावीला घेऊन घरी आलेला असतो. पण सावी ही पूर्ण घाबरलेली असते. ती दामिनीला बघूनच खूप घाबरते. त्यामुळे ती आता धैर्य म्हणतो की आता काय करायचं. धैर्य आता सावीचं आवरून देतो आणि आवरून वगैरे दिल्यावरती आता लगेच इकडं धैर्यला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की हे बघा, तुम्ही जर त्यांना ज्या ठिकाणी हे सगळं घडलं त्या ठिकाणी घेऊन गेलात तर त्यांना पूर्ण सगळं आठवू शकतं आणि त्यांना सगळं काही आठवून ते सगळं काही तुम्हाला सांगू पण शकतात. त्यामुळे तुम्ही त्यांची याददाश्त यांनी परत पण येईल, हे असं काही प्रयत्न करून बघा, असं मग डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. धैर्य आता सावीचा आवरतो आणि दामिनीला घेऊन म्हणतो की आई चल आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि आता सावी, दामिनी आणि धैर्य हे गाडीत बाहेर यायला निघतात आणि ते बाहेर येतात जिथे हे सगळा प्रकार घडला होता. सावीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता, अपघात झाला होता, त्यांना मारलं होतं दामिनीने. त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी आल्यावरती आता लगेच जी सावी आहे ती सावी इकडे तिकडे बघते, कावरी बावरी होते आणि आता ती धैर्याला चिमटे घ्यायला लागते, खूप घाबरल्यासारखं करायला लागते. तर धैर्य म्हणतो काय झालंय सावी. तर आता सावी खूप घाबरल्याने करते आणि तिला आठवतं तिच्या बाबांना कोणीतरी गाडीने उडवलं होतं. तिथे ते एक पुतळा उभा करतात आणि त्या पुतळ्याला गाडीने उडवतात. त्यावरून सावीला आठवतं इथे ही घटना घडली होती आणि बाबाला कोणीतरी गाडीने उडवलं होतं. हे सगळं तिला आठवतं आणि ती आता घाबरायला लागते. तिला आठवतं दामिनीचा चेहरा, तिच्यासमोर येतो दामिनीचा चेहरा, कारण की दामिनी गाडी चालत होती आणि तिच्या बाबाला उडवलं होतं. हे सगळं आठवल्यावरती सावी लगेच दामिनीकडे तोंड खूप फिरून बघते आणि आता दामिनीकडे बघत राहते आणि पप्पा मोठ्याने म्हणते आणि आता लगेच दामिनीला ती राग बघत राहते. आता ती दामिनी खूप घाबरून जाते, कारण तिला असं वाटतं सावीला आता सगळं आठवलं तर मी काय करू, मला सोडणार नाही धैर्य ते, असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.